टी20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 61 धावांनी विजय। ईशान किशनच्या तुफानी फलंदाजीपुढे पाकिस्तानचा पालापाचोळा। सगळ्याच गोलंदाजांनी कमाल केली। पाकिस्तानच्या खेळाडूंशी भारतीयांकडून हस्तांदोलन नाहीच। टॉसवेळी सूर्यकुमारनं हस्तांदोलन टाळलं, तर मॅच जिंकल्यानंतरही संपूर्ण टीम इंडियानं हस्तांदोलनाला बगल दिली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरती आज आमदारांच्या बैठकीत चर्चा। संध्याकाळी मुंबईत बैठक। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या आयोजनाची तारीख निश्चित होणार। पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातील संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांची उपेक्षा। सरकारकडून आश्वासनांची पूर्तता नाही। शासकीय नोकरीबाबत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालत न्याय देण्याची मागणी। तज्ञ समिती मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा अभ्यास करणार। गॅस टँकर अपघातानंतर MSRDCचा निर्णय। समिती 60 दिवसात सुरक्षेबाबत सविस्तर अहवाल देणार। भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूरमध्ये कोट्यवधींची शासकीय इमारत धूळ खात वर्षभरापासून लोकार्पण रखडलं। नागरिकांचा संताप। इमारतीत जनावरं बांधण्याचा इशारा। भारतानं युरोपियन युनियनशी केलेल्या करारामुळे वाईन उद्योगाला फटका बसण्याची भीती। नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचं केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र। परदेशी वाईनवर आयात शुल्कासह इतर बंधनं लावण्याची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।